छान प्लीज मला समजून घे ना. हे बघ, मला खरंच माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करावंसं वाटतं आणि आता मीच अशी एक व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकणार आहे. पण हे सगळं तुझ्या परवानगीशिवाय पॉसिबल नाही आहे चैन. मी तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरच्यांना मदत करू शकणार नाही. म्हणून सांगते, दे ना मला परवानगी. बोल ना जयंत. जयंत, जयंत प्लीज ऐक ना माझं. देशील ना मला परवानगी? जयंत प्लीज असं नको ना रे वागूस. जयंत हे बघ, तुला हवं असेल तर तू मला नंतर शिक्षा दे, पण आता प्लीज मला माझ्या घरच्यांना मदत करू देत ना. प्लीज ना जयंत. काय झालं जयंत? तू असा हसतोयस का? शानू, तू अजून मला ओळखलंसच नाही आहेस. आई बाबांचं घर पणाला लागलेलं असताना मी तुला त्यांना मदत करण्यापासून कसं काय अडवू शकेन? म्हणजे मी करू त्यांना मदत? जाऊ तिथे? जयंत, खरंच थँक्यू. आय हॅव टू टेक दिस. एक्सक्यूज. आम्हाला दोघांनाही पटलंय की जयंत चांगला माणूस आहे. फक्त तू त्याच्या टोकाच्या वागण्यावर काहीतरी उपाय शोधावा जेणेकरून तुमचा संसार खरंच सुखाचा होईल. पण म्हणजे नक्की काय सुचवायचंय तुम्हाला? जानू, जयंतला हेल्प हवी आहे. त्याला काउन्सिलिंगची खरंच खूप गरज आहे. नाहीतर तू काय किंवा आपण कोणी किती काही केलं तरी डॉक्टरांच्या मदतीशिवाय तो बरा नाही होऊ शकत. जानू, मी तुला एक डॉक्टरांचा नंबर सेंड करतोय. आई, मी आले आता. आता अजिबात काळजी करू नकोस. मी सुद्धा या टीमचा भाग आहे, ते पण पूर्ण ताकदीनिशी. देवाकडे प्रार्थना करून काही होणार नाहीये. आपल्याला आहे ना पद्मावती सारखं प्लॅनिंग करायची गरज आहे. ती जशी चिटिंग करते ना, तसंच आपल्याला सुद्धा काहीतरी मार्ग काढावा लागेल. चीटिंगची मेथड सांगावी लागणार आहे म्हणतोय. अहो, आदित्य आणि तो भावनाचा नवरा असेल कुठे? अटुष्य मानबाई अटुष्य
गुटकडे घालू बाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालू बाई नटुष्य गोट तोडे कोणाला गोट तोडे नंदेला बाळ्या बुगड्या कोणाला बाळ्या बुगड्या जावेला अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालू बाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालू बाई नटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य वाऱ्यावरी डुलते होडी वाऱ्यावरी माझी डुलते होडी वल्हवरे नखवा शिड होडी वल्हवरे नखवा शिड होडी एक मिनिट मी काय म्हणते पुढचा खेळ दोन्ही टीमनी एकत्र मिळून खेळायचा. आता काय त्या पद्मावतीकडनं ट्युशन घ्यायचं काय? गबरे, आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण ज्या ऑप्शनचा विचार करतोय त्याने कोणाला काहीतरी धोका होऊ शकतो जे आपल्याला नको आहे. तर आपल्यामध्ये आणि पद्मावतीमध्ये काय फरक राहणार? अरे ते कळत आहे मला, पण आता काय करायचं? बरोबर आहे, पण करायचं काय? आणि तुम्हाला असा काही पर्याय सापडणार पण नाही. बाबा काका, अरे खरं मुळात तुम्ही इतकी चांगली मुलं आहात, तुम्हाला चिटिंग करणं जमणारच नाही. आणि खरं सांगू का, मला वाटतं चिटिंग करण्याची कदाचित गरजही भासणार नाही, कारण आपली टीम जीवाचं रान करते. आणि आम्हाला असं वाटतंय की आपण नियम पाळून जिंकूया. अरे अरे तुम्हाला इतकं टेन्शन घेण्याचं काही कारणच नाहीये, कारण आपली टीम आता एका गुणानं पुढे आहे. काय?